हॅलो गाईज, कशा आहात? तर गुड मॉर्निंग. आजचा जो व्लॉग असणार आहे तो डेली व्लॉग असणार आहे खास तुमच्यासाठी. आणि इथून पुढचे जे व्लॉग असणार आहे ते नेहमी तुम्हाला आम्ही काय करतो आहे दिवसभरात किंवा कुठं बाहेर झालो आहे तुम्हाला नेहमी असेच पाहायला मिळतील, किंवा रेसिपी वगैरे अधूनमधून असं काही पाहायला मिळेल. कारण की जसं वेळ मिळेल तसं व्लॉग शूट होणार आहे. तर मी सकाळी आता उठले, आंघोळ वगैरे झाली आणि अवनीला आरुषला तर सुट्ट्यात. अवनीची आज क्रिसमस पार्टी आहे, त्याच्यामुळे तिची शाळा आज लेट आहे, दुपारनंतर शाळा आहे पार्टी असल्यामुळे. त्यामुळे मी लेट उठले आणि आंघोळ वगैरे तर झाली आहे माझी. तर चला दाखवते तुम्हाला आता घरातलं काय वातावरण आहे. तर हा बघा, सकाळी उठल्या उठल्या ह्याचं चालू झालं आहे फोन बघणं. तुमच्या पण घरात हे असंच असतं का? सकाळी लवकर उठायचं आणि फोन घेऊन बसायचं दुसऱ्यांचे. त्यानंतर आमचा आरुष बघा इथे बाहेर झोपतो, रोज हा बाहेर झोपतो, पण तो रात्रीचा कधी सकाळी उठून परत आमच्यापाशी येऊन झोपतो. त्याला सकाळी पण आरुष स्कूलला जातो तेव्हा रोज बाहेरच झोपतो. तर हे अजून मला आवरायचं आहे. तर घरात खूप पसारा पडला आहे. त्यानंतर नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते. तर हे दोघं बापले की अशा झोपल्यात. गुड मॉर्निंग अवनी. तर ही अवनी अशी आमची झोपली आहे आणि आमच्या आरुषने असं बेडरूममध्ये हे असं लावून टाकले बळच. तर हे पसारा केला आहे. अवनी आमची आता उठली, ही अशी सकाळ झाली. हे आमचं असं बेडरूम आहे. तर हे सगळं पसारा आवरायचं आहे मला सुद्धा आवरायचं आहे. माझी आंघोळ वगैरे तर झाली, मला अजून केस वगैरे विचारायचे. आणि तुम्ही बघू शकता हे जे मंगळसूत्र आहे हे आपण स्वतः आणलं आहे सेल करण्यासाठी. त्यामुळे मी हे काल रात्री घातलं होतं, म्हणलं खूप सुंदर आहे. तर मी म्हणलं मी पण घालून बघावं, कारण की मला खूप आवडलं. हे अगदी सोन्यासारखं आहे आणि खूप छान आहे. मी माझं सोन्याचं काढून ठेवलं आणि हे घातलं. तर गाईज, मला सकाळ सकाळी लागली खूप भूक. म्हटलं चहा बनवून प्यावा, पण अजून भरपूर सारी कामं राहिले. दिवाबत्ती करायची. ह्यांना उठा म्हणले तरी पण हे उठत नाही आहे. असं हे उठल्या उठल्या फोन बघतात. बॅड मॅनर्स. कोण बघतं सांग बरं? त्यांना विचार बरं, तुमचे मुलं बघतात का असे मोबाईल? नाही बघत, ते लय हाणतात फिरून त्यांना, माहिती का? इथे शाळेत सुट्टी असली नाही, नुसतं मोबाईल बघायला बघते. असं काय करायचं बघ, तुझे व्हिडिओ बघतात ते, त्यांना हायचं जा बाबा. तू नाही नेणार आज क्रिसमस सेंटरची टोपी आणायला लावली ना तुला. मॅम तुझ्या आणायला लावली का नाही सांग ना मग. करायचं तर तुला दूध प्यायचे का काय करायचं सांग ना, काय खायचंय? चला चला, माझं दात घासा, ब्रश करा. कट्टी होती अशी कट्टी. मी आता चालले. तू असं करते ना, माझं ऐकत नाही आवनी. जात माग. पप्पाकडे नाही मागणार, मम्मीकडेच सगळा हट्ट चालतो काय. चल चला आता आपण मस्त खाऊ. भूक लागली ना.
तर आता दिवाबत्ती वगैरे लावून झाले आणि ह्याच्या आधी म्हणजे माझा एक 15-20 मिनटाच्या वरती वेळ माझा व्हिडिओ शूटमध्ये गेला आहे आणि म्हणजे व्हिडिओ एडिटिंगमध्ये गेला आहे, जो व्हिडिओ तुम्हाला आता इंस्टाग्रामवरती अपलोड झाला आहे. आणि सकाळचा काही वेळ मला व्हिडिओसाठी द्यावाच लागतो, कारण की तिथेसुद्धा अपडेट द्यावेच लागते आणि खूप वेळ झाला आहे. अजून चहा वगैरे बनायचा, म्हणलं आधी दिवाबत्ती करून घ्यावं. तर आवडी मॅडम बघायचं तुम्हाला इकडे. अरे हे काय केलंय, हे बघा, हे काल रात्री केलेलं आहे आणि हे आत्ता केले. हे का केलं? हे असले टेबल खराब करतात. आता तुम्ही म्हणत असाल आम्ही वरती असतो शॉपवरती आणि हे लहान मुलं हे एवढं पसारा करतात ना घरात, म्हणजे मी घरात आवरते आणि वरून आल्यावरती एवढा पसारा असतो ना. आज मी तुम्हाला ते व्लॉगमध्ये दाखवेल की कसं घाण करतात आवरलेलं घर. हे पण बघा तुम्ही, हे दिसते का, हे सॉस आहे. हा मी काल रात्री 12 वाजता बघितलं हे सॉसचे डाग. आता एवढ्या रात्री माझं सगळं भांडी झाले, सगळं झाले, तेव्हा हा तर हे घाण बघून असं चिडचिड होती. मग आता हे सगळं मला आवरायचं आहे. एवढं घाण करतात ना, म्हणजे माझी चिडचिड होती आणि मला स्वतःला कुठल्याच गोष्टीसाठी म्हणजे वेळच मिळत नाही आजकाल. म्हणजे ह्या गोष्टीमुळे, शॉपमुळे असं झाले की घरात जेव्हा पण मी आवरून जाते नेहमी पसारा परत होतो. मग कधी येऊन मी दुपारची भांडी घासायची, कधी मी काय काम करायचं, काहीच वेळ मिळत नाही. आणि ऑफलाईन पण कस्टमर भरपूर येतात, त्याच्यामुळे असं होतं की कधी कस्टमर आलं तर मला काम सोडून परत जावं लागतं वरती. तर आता चहा बनवायचा आहे आणि स्वयंपाकाला लागायचं आहे. या चहा प्यायला. तर आता बसून मी ऑर्डर घेते, म्हणजे सकाळपासून काही ना काही चालू असतं. उठल्या सुद्धा फोनमध्ये ऑर्डर घेतच असते. ॲक्च्युली याचं तुम्हाला वाटत असेल की ह्याचं कॉलिंग का बंद केलं मी, याचं खूप मोठं कारण आहे. कारण की अक्षरशः सकाळी 7 वाजता कस्टमर कॉल करतात आणि सकाळी 7 वाजता मला आरुषला आवरायचं असतं, ज्यावेळेस त्याची शाळा असते आणि आपण एवढं सकाळी आपणच आपल्या वेगळं झोपेत असतो आणि कस्टमरशी एवढं सकाळी नाही बोलता येत. तरी मी मेसेजवरती बोलत असते, त्याच्यामुळे आपण ह्याची कॉलिंग बंद ठेवली आहे, जेणेकरून ज्यांना पण पॉसिबल होईल. आता एक कस्टमर येणार आहे, त्यांचा मला कॉल आला होता, तर ते हडपसरवरून येणार आहेत. तर तुम्हाला मी आता ते येणार आहेत, तर आता मला पटपट घर आवरायचं. चालेल. तर गाईज आता आपली मॉर्निंग झालेली आहे. ॲक्च्युली लेट झालं उठायला आज, कारण की मुलांना शाळेला सुट्ट्या आहेत. म्हणजे आवणीला संध्याकाळी जायचं शाळेला, तिची आज क्रिसमस पार्टी त्याच्या शाळेमध्ये आणि आरुषला सुट्ट्या पडल्यात. तर ह्याच्यामुळं लेट उठलो आहे, नाहीतर 9, 9:30 या टायमात आपली मॉर्निंग होऊन जाते, कधी 8ला पण होते. तर आता दीक्षांतर ब्लॉग चालू केला आहे. तर आजचं रुटीन तुम्हाला बघायला भेटेल, कारण की एवढं बिजी शेड्यूल झालं आहे आमचं, काय सांगायचं. आरामाने झोपाय पण नाही भेटत म्हणजे असं म्हणू शकतो, निवांत नाहीच आहे. रोज काही ना काहीतरी गडबड असतेच. म्हणजे शॉपची तर असते, अजून कुठेतरी बाहेर पण जायचं असतं, कोणतरी येणार असतं. आणि ही बघा आता आम्ही दोघं आंघोळी जाणार आहे. कोण घालतं तुला रोज आंघोळ? पप्पा. तर हिला रोज माझ्याकडनं आंघोळ घालायला लागते. तर आता हिला आंघोळ घालायची आणि आवरून मग ऑर्डरला बसायचं. मग मला शाळेला कोण नेणार? मी नेणार शाळेला. कोण नेतं तुला शाळेला? काय आहे तुझ्या शाळेमध्ये आज? क्रिसमस डे आज. चला आता आपण आंघोळ करूया आणि आवरून बाकीचं तुम्ही ब्लॉग पुढं बघू शकता. तर हे असं काम करता करता असं चालूमध्ये अशी ऑर्डर घेत असते. हे बघा तुम्ही ती कशी. हां काय सुनो बोलो. चल तुझ्या जरा केस कापून आणतो मी साईडने. आवनी तुझे केस ना असे जरा बोललो होतं मी तुम्हाला थोडेसे साईडने. थोडेसे, म्हणजे पार्लर मध्ये नेल्यावरती असं बरोबर कट मारून दे. नको तू पार्लरला नको नेऊ. ठीक आहे, माना मी नेतो माझ्या पार्लरला. आता आणताय का कापून? नाही राहू दे, मी करतो माझ्या पद्धतीने. आता नाही. तर चला आवरा, तुला ते मेसेज यायला लागले, टुंग वाजायला लागले. पटापट आवरावरी करून आपल्याला बाकीचे कामं सुद्धा करायचे. हे असं आवरायचं. अजून बेडशीट आता पटकन आवरते, कारण की कस्टमर येणार आहे. मग ते आले की मला हे सोडून पळत जावं लागेल वरती. तर चल मी आंघोळ करतो आवणीला घेऊन. उद्या कापा मग तिचे केस. हो ठीक आहे. हिला खोकला झालाय.
लय नाही कापायचे, फक्त कट द्यायचंय तुला बाजूने. हो रे, मी सांगतो तिला. ती बघा ना नाही म्हणते पहिले. कसं नाही म्हणन ते, काय नाही म्हणते. तिचं टक्के केलं बसून तिला केसच कापू वाटत नाही. हा, तर आमच्या अवनीचं लास्ट टाइम आम्ही टक्कल केलं होतं, तर तेव्हापासून तिला केस कापायची एलर्जी झाली. पण सध्या खूपच वाढलेत कानावरती, तुम्ही बघू शकता. तिची हेअरस्टाईल बरोबर नाही. मी तिला त्या दिवशी चावम्याव केली होती, पण ते तिच्या मम्मीला आवडत नाही. आणि मला हिचे केस मम्मीने मला चाऊमिन केलं. काय केलं? चाऊमिन टकली केली मला. बर. मला कॅडबरी पण नाही दिली तुम्ही. कधी कॅडबरी? मी कधी म्हणलं तुला मी कॅडबरी देते? तर ही अशी ऑर्डर घेत असते चालू कामामध्ये. आणि देखो ना गाईज, देखो ना बघून मला असं कधी फोडा येत नाही, पण काय माहिती काय झाले, फोडा आले आणि मी तोंडाचा घासा पुसतो. एवढं घसा कोणी पुसायला लावले? बापरे, मला रक्त बघून कस तरी होत बाबा. मला चक्कर आली. देखो ना गाईज, देखो ना. बंद करते मी. मला ते डोकं कस तरी दुखायला होते. लागलं काढून टाका ना, पुसा ना. दुखायला लागले का ते? एवढं जोरात पुसायची तोंड काय गरज होती का? लईच रक्त आलं रे, पण माझ्या शरीरात जरा जास्त रक्त झालंय वाटतं. ठीक आहे, काय नाही झालेलं आहे मला. तर आमची आंघोळ झालेली आहे, आवणीची आणि माझी. फ्रेश झाली आमची आवणी. तर कुठं जायचं तुला? टोपी आणायला. तर हिच्या स्कूलमध्ये हिला ते जिंगल बेलची टोपी सांगितली आणायला. तर ही जोपर्यंत आता तिला भेटत नाही तोपर्यंत ही काय माझा पिच्छा सोडणार नाही. आणि आमचे टेलर या शर्टाला गुंड्या तर लावल्यात, पण ते गुंडी लावायचं जे असतं ना तेच नाही लावलं. आता हे असंच घेऊन फिरायचं सलमान खान सारखं मोकळं, आहे का नाही? मला नाही काय नाही मला काय नाही? हा, तुला बाई नाहीये, माझ्या शर्टाला आहे ना बाई. बरं झालं का ग? हां झालं. इथं बू झाल्या पप्पाला डोक्याला सांभाळून. काय हॅलो, हा कुठं आले तुम्ही नक्की? आले वाटतं. तर हे असे कस्टमरला आमचं घरच सापडत नाही. तर असे रोज कस्टमर येत असतात आणि त्यांना आमचं घर बिलकुल म्हणजे सापडत नाही. आणि साहजिकच आहे, कोणाला पण नवीन जागी गेलो नाही सापडणार. आणि आता मला बघा जाणीव असं वाटतं अर्धवटच ठेवून जायला लागला. तर अशी गडबड. ही टोपी घालून जा ना आम्ही शाळेत. ही टोपी घालून जा ना शाळेत. हा का ग? हा, असं का बोलते मग? नीट बोल ना. तुम्ही जाता घेऊन त्यांना वरती. हाय. ए तू जिंगल बेल झाली तू तर. आवनी ती ही घालून येणार होती. बसा ना, या ना. बसा ना. तुमचं घर एवढ्या छोट्या मोबाईल मध्ये किती मोठे दिसतंय. तू शाळेत घालून जाणार का टोपी? आवनी घालून येणार आहे. हा, कोणाला? हा, तर आता हे आपल्या इथे शॉपला झाडू वगैरे मारायचं आहे. कस्टमर येऊन गेले आणि व्हिडिओ शूटिंग नाही घेतली ना तुम्ही? नाही ते नाही घेतली, त्यांची कारण की ते फॅमिली काय काय ना आवडतं नाही आवडतं, त्याच्यामुळे आपण व्हिडिओ शूटिंग नाही घेतली. तर आता कस्टमर येऊन गेले आणि काल रात्री ह्यांनी सगळं उचललं होतं. आता हे कस्टमरला दाखवल्यामुळे हे सगळं असंच आहे. तर असे भरपूर जण लांबून येत असतात, ते पण हडपसरवरून आले होते. तर आमचं शॉप जे आहे ते वरच्या कोंडव्यात आहे, म्हणजे 2 कोंडवा आहे, एक खालचा कोंडवा आणि एक वरचा कोंडवा. तर असे 2 कोंडवा आहेत. तर आम्ही वरच्या कोंडव्यात राहतो, म्हणजे कोंडवा बुद्रुकमध्ये. चला आवरा, झाडू मारायचं इथं. हे आवरायचं असून आणि खाली सुद्धा आवरायचं. खाली पण मी अर्धवट झाडू मारून आले. झाडूच नाही मारलं ते आले म्हणून मी आज असं. ठीक आहे. तर किती रुपयाची शॉपिंग केली त्यांनी? तशी 1100च्या वरती, म्हणजे 1160 झाले होते. तर आपण त्यांना डिस्काउंट दिला आणि 1000 रुपयाची शॉपिंग केली त्यांनी.
आणि तर तुम्ही पण येऊ शकता, कारण की समोर आल्यावर कस्टमर जास्त घेतं. तुम्ही फोटोत बघण्यापेक्षा समोर जास्त खरेदी कराल, कारण की आपल्या क्लिपची पण क्वालिटी तशी आहे. चला आवरा आता झाडू मारून दिवाबत्ती करून स्वामींचं दर्शन घेऊन आपण आपल्या सकाळ सकाळ धंद्याला चालू करणार आहे. कारण की आज लेट झालं मुलांना सुट्टी असल्यामुळं. आणि हे माझे वडील आहेत, वडिलांचा फोटो मी माझ्या दुकानात लावलाय. आज यांचे वडील असते तर खूप खुश असते, कारण की त्यांना वाटत होते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी, आणि कुठल्या पण आई वडिलांना हेच वाटतं. ते बॉक्सेस आणले. शिट. असं कामात काम वाढत राहतं. तर असंच काल कामात काम आम्हाला पण करायचं होतं. काम बोलतं आणि आमचे कामं बोलतीकडे जातात. मला असं वाटते ओ इकडनं पडत जरा, ते तिकडे ढकलं ना. तर हे आपलं असं छोटंसं शॉप आहे, तुम्हाला तर माहिती आहे. त्याच्यामध्ये आता जागा पूर्ण नाही, त्यामुळे आता आपल्याला थोड्या दिवसात हे तिरका झाले, जरा हे करा ना. हा ओके. पडणार नाही ना ते. नाही. ते आपलं छोटंसं शॉप आहे जे आपल्या घरावरती आहे. आणि आता हे आम्ही सगळं आवरून घेतो. हे झाडू मारणार आहेत. मी तर साधे माझे केस पण नाही विचारले. साधे म्हणजे 2 दिवस झालं मी काल केस धुतले होते. एवढं विचार करा तुम्ही, मी केस नाही विचारले. माझ्या केसांमध्ये खूप गुंता झालाय. ठीक आहे, मी जरा पुसून घेते मग. खाली बी काम करायचं, वरती बी काम करायचं, सगळीकडे कामच काम. कसं आत्ता काम केलं तर म्हातारपणी बसून खाऊ, काय म्हणता? बरोबर आहे का नाही? आत्ता कमवून ठेवू, म्हणजे कामाकडे ध्यान देऊ, नीट सगळे व्यवस्थित पैसे कमवू, चांगले मुलांसाठी काहीतरी करू, आपल्यासाठी काहीतरी करू. मग आपण बसून खाऊ म्हातारपणी. त्या टायमाला पण तू काम करणार, मी वाचणार. तू काम करणार, मी वाचणार. तसं नाही होणार, मी पण काम करत असतो. असंच म्हणतोय मी तिला. हा लॅम्प बघू शकता किती छान वाटतंय दुकानात. कचरा बघा कसा मारला. कसा मारलाय कचरा? फरशी पोचतीये तू, फरशी मध्ये निघणार थोडस घाण आहे का नाही? तर 12 वाजत आलेत. काम करून आलाच? कुठे गेलता कामाला? हा कुठे गेलता आरुष? हा खाल्लं का काय? पोटाला खाल्लं? हा. तर प्रॉपरली शॉप एकदम साफ झालेले आहे आता, आणि पूजा पण झालेली आहे. स्वामींना अगरबत्ती वगैरे लावून एकदम काम ओके झाले. आता प्रॉपरली ऑर्डर घ्यायला आपण मोकळे आहोत. आता ऑर्डर घेतच आहोत. मी आता म्हणजे मी माझं स्वतःचं शूट नाही करू शकत ऑर्डर घेताना. आणि ही गेली खाली, कारण की अर्धच झाडू मारता मारता आली होती. तर आता मी ऑर्डर घेतो आहे. तर पुढचा ब्लॉग बघूया. चला. ते काय करते? तर काय नाही, आता बघा 1 वाजलाय आणि जेवणाचा काहीच पत्ता नाहीये. तर काल फक्त तवा पाडलाय इथं बघू शकता. तवा म्हणजे मी काल हा तवा नवीन आणलाय. हा हे मला बोलून गेले की 100 रुपयाला भेटतो, आणि त्यांनी आम्हाला ह्याचे 380 रुपये सांगितले. पण हिने तिचे तिथं 250 रुपये दिले. हा तवा बघू शकतो तुम्ही. ॲल्युमिनियमचा तवा आहे. हा मी ह्याच्यासाठी घेतला कारण की पोळ्या परत भाकरीसाठी आहे ना, तो माझ्याकडे लोखंडी तवा पण आहे. पण काय होतं, काल हिने पितळाचा सुद्धा तवा बघितला, तुम्हाला माहिती आहे का? हा छान होता तवा. म्हणजे मी
का घेतलं की आपण दुसऱ्यांकडे आपल्याकडे कार्यक्रम असल्यावरती दुसऱ्यांकडे मागण्यापेक्षा आपल्या स्वतःकडे असला पाहिजे. आणि आमच्या घरात भरपूर सारे कार्यक्रम सारखे होत असतात, त्याच्यामुळे मी हा तवा घेतलाय. आणि आता मी काल दालचा बनवला होता, तर आता मी फक्त भात करणार आहे. हेच म्हणलं तू फक्त भात कर. जाऊ दे ना, हा तर मी काल असं किती काम करणार तू. छान असा दालचा केला. तुम्हाला उपाशी जरी ठेवली ना तरी काय प्रॉब्लेम नाही. मी जाऊन बाहेर न वडापाव खाऊन येईन. मी काल असं दालचा दालच्या कालचा होता, आता एवढं आहे तर फेकून थोडी द्यायचं आपल्याला. खाणार टेस्टी झाला. मग टेस्टी झालाय नाही. दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळचं मॉर्निंगला आपण बुरुंबा सोबत खाल्लं असतं ना दालच्या, भारी लागला असता. तर एकदम कसं. म्हणजे मस्त लागतो खरं तर दालचा, मला खूप आवडतो. आणि तर आता हिचं जेवणाचं काम तर वाचलेलं आहे असं म्हणू शकतो. म्हणजे वाचलंय. तर आता फक्त हिला भात लावायचा आहे. आणि माझ्यासाठी एक बुरुम आहे. ही बुरुम नाही खाईल, खाल्ली तर खाईल, नाही तर नाही खाईल. मी भात खाईन हा. आणि त्याच्यानंतर मी चला दाखवते मी मला अजून लय काम आहेत. कसली मी आणणार टोपी. जिंगल बेट. माझं फ्रीजला डाग पडेल बाळा. मी काय म्हणलं होतं, ही उठल्यापासून हिच्या टोपीच्याच मागं लागणार जोपर्यंत ही शाळेत जाणार नाही. काय पाहिजे? टोपी. असला कसला राग आहे? टोपी पाहिजे म्हणून मी लागले. असला कसला राग आलाय मग? आम्हाला तर असला रागच येत नव्हता. नाही टोपी. असंच जातो शाळेत है ना आरुष? नाही नाही मासे नाही जात. मी टोपी घालून येते. ए, मम्मी हिला टोपी नको देऊ, उलट नाही सांता क्लॉसचे कपडे दे. कपडे दो. टोपी पाहिजे. कपडे अजून टोपी पण दे. कपडे दे. तर आता कपडे वाद घालायचे. तर जाऊ दे, कपडे कशा वाळू घालणार आहे, सगळं तुटलंय. नाही ऑनलाईन मी मागवलं होतं product. भांगार प्रोडक्ट येईल, तुम्ही मागू नका. म्हणजे माझ्या ताईने पण मागवलेलं, म्हणजे माझ्या नंदिनी पण ऑनलाईन मागवलेलं, त्यांना चांगलं आलं ते. आणि हिला आलं मी पण तुटकं फुटकं. मागवलं, तर हे आहे ना कंटिन्यू तुटत असतं, म्हणून आहे ना हे सारखं म्हणजे याच्यावर कपडे बसतच नाही व्यवस्थित. आणि मला हे बिलकुल स्टँड आवडलं नाही, ह्यांच्या मागं लागून लागून दमले. शुभ बस हे घेऊन दिलंय. यांना काय म्हणलं? माझं नको तू रोल करू. मी हिला घेऊन दिलंय, हिने मागितलंय, घेऊन दिलंय. यांनी नाही घेतलं, तुम्ही नाही मग कोणी घेतलंय? ऍक्च्युली मी यांना घ्यायला घेऊन गेले होते, म्हणले महाग आहे, पण त्याची क्वालिटी पण तशी होती. मग हे घेत नव्हते. मग शेवटी मी काय म्हणलं, जाऊ द्या ऑनलाईनच मागू, पैसे तर मी देणार आहे ना. मग मी ऑनलाईन मागवलं, पण त्याच्यामध्ये अजून थोडे पैसे टाकले असे, असं वाटतं की अजून चांगलं आलं असं. पण मला काही बेटर ऑप्शन वाटलं. त्याच्यावर कपडे भरपूर बसतात आणि आमचे रोजचे कपडे खूप असतात. आता बघू शकता एवढे कपडे काढलेत मी, एवढे घडी वाऱ्यासाठी पडलाय आणि आता वाळत घालायचं पण पडलंय. तरी असे कस्टमरचे फोन येत राहतात. आता जस्ट तिने फोन हातातनं खाली ठेवला होता. हॅलो, हा ताई बोला ना. सोनवळीवरून आले. म्हणजे खास तुम्ही क्लिप घेण्यासाठी झालेत का? अरे देवा. बरं आत्ता कुठे? आत्ता कुठे आहे तुम्ही? आत्ता कुठे आहे? हा जवळ आहे. मग तुम्हाला एक काम करा, मी तुम्हाला माझा नंबर घ्या तुम्ही. मी तुम्हाला माझं करंट लोकेशन पाठवतो. तुम्ही या मग शॉपला. बघू शकता तुम्ही, कस्टमर पार लोणावळ्यावरून आले. म्हणजे एवढ्या लांबून ते क्लिप घेण्यासाठी खास स्पेशल आलेत. तर त्यांचं आपण हे घेऊ, काय म्हणतात, बाईट घेऊ आपण. बघू कसे वाटतात त्यांना आपल्या क्लिप. करत असताना सुद्धा ऑर्डर घेत असतील ती. जस्ट मी तो तिचा व्हिडिओ काढत होतो त्या टायमाला यांचा फोन आला. तर या जेवायला सगळ्यांनी. आम्ही आता जेवण करतोय. आता वाजले 2 है ना बाळा? 2 वाजले. 2:15 आता वाजले. आम्ही खाल्ला ना. आता जेवाय बसायचा टाइम झाला. आता याच्यानंतर ऑर्डर तर घेतोयच हळूहळू. कस्टमर सुद्धा येतात. तर जेवून घेतो पटकन, खूप भूक लागली. हरुष, जेवण झालं, झाडू मारले. आता जे ऑर्डर घेतल्यात त्या ऑर्डर आम्ही काढायला आलोय. येस. सकाळपासून आम्ही किती ऑर्डर घेतल्या त्या सगळ्या ऑर्डर आधी ते. म्हणजे आता 3 वाजले. आवडीला आवरायचंय. माझं घड्याळ बंद पडलंय काय? हा नाही. मग आता बरं झालं, लक्षात आलं 3 वाजलेत. आवणीची शाळा आहे आता 3:30 वाजता आणि मला तिला आवरायचंय. ठीक आहे, चल.
तर आता अवनी शाळेत गेली. या अवनीला शाळेत सोडवायला गेले आणि 20 मिनिटांनी घरी आले. एवढ्या वेळ कुठं होते? तर हे असे करतात. अजून मला साडीवरती शूट करायचंय. म्हणजे माझ्या मागे एवढे काम आहेत ना, मलाच असं वाटतं की मी काय काय करू, मला समजत नाही काय करू आणि काय नाही. आता हे ऑर्डर्स लिहायचे, साडीचं प्रमोशन करायचंय, दुसरं एक प्रमोशन आहे ते पण त्याच्यासोबत करायचंय. अजून एक व्हिडिओ आहे पेंडिंग प्रमोशनचा, त्यांना पण आजच व्हिडिओ पाहिजे. आता मी पुन्हा कुणाला व्हिडिओ देऊ मला समजत नाहीये. तर मी ॲड्रेस लिहिते आणि ह्यांनी काही शूट मोबाईल घेऊनच गेले नाही, त्यामुळे अवनीला सोडवताना ह्यांनी व्हिडिओ शूटिंगच केलं नाही, काहीच केलं नाही. तर हे बघू शकता आता वाजलेत 5 आणि ऑर्डर वगैरे लिहून झालेत, थोड्याशा लिहायच्या राहिलेत. आणि मग आता हे साडीचं प्रमोशन आणि अजून एक ते काय फेस वॉशचं प्रमोशन, अजून कसलं प्रमोशन आहे बाबा हिला. एवढे सगळे प्रमोशन करायचे. कुठे चालली तू एवढी छान नटून पटून? सगळ्यांना वाटन तू चालली फिरायला. हो आता मी फिरायला चालले, असं प्रमोशन आहे. चला आता याचा पण व्हिडिओ काढायचा, अजून 2 व्हिडिओ शूटिंग आहे. चला. स्कूल मध्ये ना शांत आलता. होय काय दिलं शाळेत? मग ना त्यांनी आम्हाला ना हे केक दिला, चॉकलेट केक. कुठे मग मला नाही आणला? नाही, 100 हा? खाऊन टाकले. का ग असं सिद्धू मूसेवाला? हे बघ धरला. हा रोश हे चल उतर खाली लागन. वरी कोण आहे का? वरती कोण नाही, चला घरात. हो मला. तर आता आमची आवनी आली स्कूल मधनं. आरुष गेलता तिला आणायला. लाडूस नाही आत्तू. होय तू नाही गेला का रे आणायला? गेलतो. मग त्या मावशीने बोललं आवनी आत्तूच्या कामावर खोटं गेली. खोटं बोलतो जाऊन विचारा त्या मावशीला आलतो मी. का गावनी आलता तो तुला घ्यायला? नाही बोलायचं ना, मला पप्पा आलो मी जाणार. तर गाईज आता तुम्ही बघू शकता किती वाजले 6. आता आपले व्हिडिओ शूट वगैरे झालेत, पण आता व्हिडिओ एडिटिंग करायची. तुम्ही बघू शकता भांडी घासायचे पडलेत, झाडू मारायचे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की माझ्या कामाला कामच संपत नाही. मी 12 वाजेपर्यंत कामच करत असते. तर ब्लॉग आपण इथंच एंड करतोय. चला बाय बाय गाईज, कारण की पुढची कामं पण आहेत आणि ती फटाफट केली पाहिजे. तर पसारा दाखवत तुम्हाला आता केवढा झालाय. आणि हे सगळं आवरायचं आहे मला. हे बघा हे आरुषने केलंय. मी काय केलंय बघा, त्यांनी वह्याचे पानं फाडले. मला बघ ना आता कसा देतोय. आता हे असं पसारा काढतात, म्हणजे माझ्या मागचा पसारा पण संपत नाही. तुम्ही समजू शकता, त्यामुळे ब्लॉग येत नाही. ह्याचं रिझन हेच होतं. पण खास आता आम्ही तुमच्यासाठी जसं जमते तसं 1-2 दिवस आड किंवा रोज जरी जमलं तरी रोज पण आम्ही असे छोटे छोटे ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येतो. बाय बाय.